नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, द युनिक अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, स्पर्धा परीक्षांची तयारी तुम्ही करत असाल आणि मग ही तयारी करत असताना वारंवार भेडसावणारे जे काही प्रश्न आहेत की ज्याची चर्चा करण्यासाठी आपण एक नवीन वेब सिरीजची मालिका सुरू करत आहोत. आणि ज्यातला आजचा जो मुद्दा आहे तो मुद्दा या स्वरूपाचा आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना एक अडचण असते की सर, स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना जी पुस्तकं आम्ही वाचतोय त्या पुस्तकांमधल्या कंटेंटच्या नोट्स आम्ही काढू की नको काढू. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की नोट्स काढल्या तर त्यात विनाकारण जास्त वेळ जातो आणि मग आपला जो काही अभ्यास आहे किंवा आपलं जे काही टाइम टेबल आहे ते टाइम टेबल गडबडतं. आणि दुसऱ्या बाजूला जर समजा नोट्स नाही काढल्या तर अनेकांची तक्रार असते की सर, आम्हाला सवयच अशी आहे की लिहिल्याशिवाय लक्षातच राहत नाही. आणि मग एका संभ्रमामध्ये आपण सगळेजण अडकतो की नोट्स काढायच्या का काढायच्या नाही. आणि यासाठीच आजचा हा एपिसोड किंवा आजच्या या एपिसोडमधली चर्चा ही आपल्याला करायची. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हर्षल लवंगारे. दी युनिक अकॅडमीच्या या नवीन वेब सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की नोट्स काढाव्यात की काढू नयेत. बघा की एकूणच स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेले तुम्ही की तुमच्यापैकी काही जण UPSCची तयारी करत असतील, काही जण MPSCची तयारी करत असतील किंवा काही जण PSI, STI, ASO अर्थात कंबाईन परीक्षांची तयारी करत असाल. आणि मग या सर्व परीक्षांची तयारी करत असताना हा भेडसावणारा जो प्रश्न आहे की नोट्स काढायच्या का काढायच्या नाहीत याच्याविषयी आज आपल्याला बोलायचं. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा की तुम्ही जर समजा UPSCची तयारी करत असाल तर तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मात्र त्याच्या उलट जर तुम्ही MPSCचा विचार जर केला तर MPSCमध्ये कुठंच तुम्हाला लिहायचं नाही आहे. म्हणजे ॲज पर करंट सिलॅबस किंवा ॲज पर करंट जो काही पॅटर्न आहे आयोगाने दिलेला त्यानुसार जर आपण बघितलं तर प्रिलिम ऑब्जेक्टिव्ह आहे, मेन्स ऑब्जेक्टिव्ह आहे आणि इंटरव्ह्यू आहे. पण दुसऱ्या बाजूला UPSCचा जर विचार आपण केला तर प्रिलिम ऑब्जेक्टिव्ह आहे मात्र मेन्स सब्जेक्टिव्ह आहे. आणि मग या दोन स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर या दोघांच्या बाबतीत निर्माण होणारा हा प्रश्न आहे की नोट्स कशा पद्धतीने काढायच्या आणि काढायच्या तर किती काढायच्या आणि काढाव्यात की काढू नयेत. आणि मग बघा की जर समजा राज्यसेवेचा विचार जर आपण केला किंवा PSI, STI, ASOच्या परीक्षांचा जर विचार केला तर आपल्याला कुठंच लिहायचं नाही. आणि मग असं जर असेल तर मग का म्हणून आपण भली मोठी रजिस्टर्स आणतोय, का म्हणून ती भली मोठी रजिस्टर्स आपण भरतोय. म्हणजे आपल्याला एक सवय काय लागलेली असते की ते जे रजिस्टर आहे त्या रजिस्टरमधलं प्रत्येक ओळ न ओळ भरून काढायची आणि अख्खच्या अख्खं पुस्तक आपण इकडं कॉपी पेस्ट केलेलं असतं आणि मग यात वेळ जास्त जायला लागतो. बरं, दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी निर्माण होतो की नोट्स नेमक्या काढायला सुरुवात कधीपासून करायची. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की तुम्ही जर फर्स्ट रीडिंग कुठल्याही पुस्तकाचं करत असाल तर नोट्स काढायचे नाहीत. ते फर्स्ट रीडिंग जस्ट लाईक अ नॉवेल तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. सेकंड रीडिंग और थर्ड रीडिंगला ज्यावेळी तुम्ही जायला सुरुवात कराल, रिपीटेड रीडिंग ज्यावेळी तुम्ही करायला सुरुवात कराल त्यावेळी त्या पुस्तकावरती किंवा त्या सब्जेक्टवरती एक प्रकारचा होल्ड तुम्हाला यायला लागतो. कारण होतं असं की फर्स्ट रीडिंगला त्या पुस्तकातल्या सगळ्याच बाबी तुम्हाला महत्त्वाच्या वाटायला लागतात. पण सेकंड रीडिंगला, थर्ड रीडिंगला किंवा त्यानंतरच्या मल्टिपल रीडिंग्सना तुम्हाला हे कळायला लागतं की त्यातला कोणता कंटेंट महत्त्वाचा आहे आणि कोणता कंटेंट कमी महत्त्वाचा आहे. सोबतच तुम्ही क्वेश्चन पेपर ॲनालिसिसही करणार आहात. आणि मग या सगळ्याचा विचार केल्यानंतर मी म्हणेन की अप्रॉक्सिमेटली थर्ड रीडिंगपासून तुम्ही नोट्स मेकिंगची प्रोसेस सुरू केली पाहिजे. पण ही प्रोसेस करत असताना त्या पुस्तकातली अख्खीच्या अख्खी वाक्य आपल्याला उचलून घ्यायची नाहीत. बघा, तुम्ही जर राज्यसेवेची तयारी करत असाल तर तुम्हाला तेवढाच कंटेंट लिहून घ्यायचा आहे जो कंटेंट तुम्हाला पाठांतरासाठी लागणार आहे किंवा ज्याच्यामध्ये फॅक्च्युअल डेटा जास्त मोठ्या प्रमाणात आहे किंवा ज्याला मी सिनॉप्सिस असा शब्द वापरतो की सपोज तुम्ही एखादा पॅराग्राफ वाचला आणि तो समजा पॅराग्राफ वाचल्यानंतर त्यातले महत्त्वाचे 2 किंवा 3 किंवा 4 कीवर्ड्स तुम्ही बघितले. ते 2 किंवा 3 किंवा 4 कीवर्ड्स बघितल्यानंतर तुम्हाला तो अख्खा पॅराग्राफ तुमच्या बॅक ऑफ द माइंड तयार होतो. सो असे कीवर्ड्स फाइंड आउट करायला सुरुवात करा. आणि मग काय होईल तर तुमचं ते नोट मेकिंग हे थोडंसं इझी व्हायला लागेल, तुमचा वेळ वाचायला लागेल. बघा की नोट्स बनवणं किंवा सिनॉप्सिस बनवणं किंवा फॅक्च्युअल डेटा एका बाजूला काढणं, कीवर्ड्स एका बाजूला काढणं हे इम्पॉर्टंट आहे. पण अख्खच्या अख्खं पुस्तक एका बाजूला उतरणं हे मात्र चुकीचं. आणि हे जर तुम्ही अंमलात आणलं किंवा हे जर तुम्ही फॉलो केलं तर मे बी तुम्हाला कमी वेळ लागेल आणि तुम्ही जे काही नियोजन केलंय किंवा तुम्ही जो काही त्या विषयासाठी टाइम अलॉकेट केलाय त्या टाइममध्ये ते पुस्तक संपू शकेल.
आता दुसऱ्या बाजूला UPSCची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्या बाबतीत मात्र त्यांना आन्सर रायटिंग करावं लागतं. आणि मग याच्यासाठी मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही देखील फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग ज्यावेळी तुम्ही करताय त्यावेळी काही महत्त्वाचे कीवर्ड्स त्याच्यातले नोट डाऊन करा. आणि थर्ड रिडिंग ऑनवर्ड्स तुम्ही समजा 2 तास जर एखादी गोष्ट वाचली असेल तर एक अर्धा तास त्याच्यावरती रायटिंग प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा. म्हणजे त्याच्यावरती विचारले गेलेले प्रश्न किंवा त्याच्यावरती प्रिव्हियस परीक्षांमध्ये आलेले जे काही प्रश्न असतील, त्याच्या आसपासचे प्रश्न असतील किंवा काही टेस्ट सिरीजमधले प्रश्न असतील तर त्याच्यावरती लिहायला सुरुवात करा. त्यातनं तुमचं आन्सर रायटिंग इम्प्रूव्ह होतं आणि अननेसेसरीली तुम्ही विनाकारण सगळ्याच्या सगळ्या गोष्टी लिहित बसत नाही. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट मदत करू शकते ती अशी की टेक्निक्समध्ये थोडासा बदल करा. आपण काय करतो तर भलं मोठं रजिस्टर घेऊन येतो आणि ते भलं मोठं रजिस्टर भरण्यावरती आपला भर असतो. मी तुम्हाला असं म्हणेन की हे थोडं सोपं जर करायचं असेल तर तुमचं नोट्ससाठी वापरत असलेलं जे नोटबुक आहे ते छोटं बनवा. आयदर लेटर पॅड यूज करा, आयदर पॉकेट डायरीज यूज करा. होतं काय की त्यात एकतर पेजेसची संख्या कमी असते, एरिया त्याच्यामधला लिखाणाचा कमी मिळतो आणि इन बिटवीन द लाईन जी स्पेस असते ती देखील कमी असते. आणि मग होतं काय की सायकोलॉजिकली आपोआपच आपण लिमिटेड गोष्टी लिहायला लागतो. बघा, ही ट्रिक जर तुम्ही यूज केली तर अननेसेसरीली जाणारा तुमचा जो वेळ आहे तो वेळ तुम्ही वाचवू शकता आणि तो जो वेळ आहे तो तुम्ही प्रॉडक्टिव्हली तुमच्या रिडिंगवरती जास्त देऊ शकता. तुमचं अंडरस्टँडिंग, तुमच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, एखादा विषय नीट समजून घेणं याच्यासाठी तो वेळ देऊ शकता. आणि विनाकारण येणारं जे फ्रस्ट्रेशन आहे की वेळेत सिलेबस कंप्लीट न होण्याचं, परीक्षेपर्यंत ती पुस्तकं वाचून न होण्याचं, ते कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. मित्रांनो, निश्चितपणे तुम्हाला या एपिसोडचा फायदा होईल अशी अपेक्षा करतो. अशाच काही विषयांसह आपण आणखी पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.